नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करते. अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्या दालनामध्ये नवीन कार्यालयाचे तोडफोड करून नवीन कार्यालयाचे काम सुरुवात आहे, याबद्दल राजेंद्र वायकर यांनी आरोप केलेला आहे. परंतु आज तुम्ही बघत असाल वरती बांधकाम चालू आहे. एक स्लॅब सुद्धा कोसळला त्याचा, जो बघितला असाल. आज नगरपालिकेची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. संपूर्ण गळते नगरपालिका. त्याचप्रमाणे मी कालच सभेमध्ये आमची जनरल बॉडीची सभा होती, त्यामध्ये एक आमची बाजूला नगराध्यक्षांची कॅबिन असं ऐकायला आलं. नगराध्यक्षांची का सभापतीचे माहीत नाही, परंतु मी सरळ आरोप करतो आहे नगराध्यक्षांनो का आज बाजूला जी 3 गाळे तोडलेत, आपले 3 म्हणजे 3 रूम तोडून त्याचा कॉलमसुद्धा तोडण्यात आला. आणि मी सभेमध्ये ज्यावेळेस आमचे चीफ ऑफिसरांना विचारलं का हे तुम्ही ठराव घेतला आहे का, तुम्ही याचा काय मीटिंगमध्ये काही विषय आणला आहे का. सभेमध्ये मीटिंगमध्ये विषय आणल्याच्या नंतरच कुठलंही बांधकाम चालू करावं लागतं, पण कुठलंही बांधकाम तुम्ही बघत असाल आज अनधिकृतरित्या नगरपालिकेमध्ये आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं होतं खाऊगी ना खाणी दोघी, परंतु आज तुम्ही बघितलं असाल का संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रमाणे ज्या पद्धतीने काम चालू आहे. आज बघत असाल तुम्ही बाजूला मी पाणी दौरासुद्धा करतो. 3 रूम तोडलेत. 3 रूम तोडून त्याच्यामधले कॉलम तोडले, सिलिंग तोडले. आमचे चीफ ऑफिसरांना विचारलं ते बोलतात मला माहीत नाही. तडवी साहेबांना विचारलं तर बोलतात मला माहीत नाही. आम्ही कुठल्याही सभेपुढं हा ठराव घेतलेला नाही आहे, सभेपुढं कुठलाही विषय घेतलेला नाही आहे. कुठली कॅबिन बनवताना किंवा कुठलं काम करताना एखाद्या सभेपुढं विषय आणायला लागतो, त्याचे मिनिट्स तयार व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टी कुठल्याही न करता 3 भिंती तोडल्यात. 3-4 भिंती तोडून 3-4 हे तोडून त्यानंतर त्या कॅबिन बनवण्याचं अनधिकृतरित्या काम चालू आहे. सुद्धा कलेक्टरांना सुद्धा लेटर दिलेले आहे सगळ्या गोष्टीचं, आणि मी माझी कंप्लेंट दिलेली कलेक्टरांना का ही अनधिकृत ज्या पद्धतीने भर सभेमध्ये म्हणजे मी सभेमध्ये सुद्धा ह्याचा आरोप केला आणि कोणी अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही. चीफ ऑफिसरांनी तर उत्तर दिलं नाही आणि आमचे शहर अभियंता आहेत राजेश तडवी यांनी कुठलं मला उत्तर दिलं नाही. तुम्हाला मी जाताना पाणी दौरासुद्धा करून देतो. आणि ते कॅबिन आज नगराध्यक्षांची एक भरदस्त कॅबिन इथं असतानासुद्धा दुसरी कॅबिनची काय आवश्यकता आहे. परत सभापतीच्या निवडणुका होत आहेत, त्याला कुठलंही कॅबिन नाही सभापतींना, मग जाणीर कुठं. वरती बांधकाम चालू आहे आपलं, त्याच्यामधले कॉलम तोडले गेलेत. RCC कुठल्या टाउन प्लॅनिंगची परमिशन नाही, चीफ ऑफिसरांची परमिशन नाही, कुठली टिप्पणी नाही आहे, काही मंजूर नसतानासुद्धा एवढं मोठं कॅबिनचं काम चालू आहे. चीफ ऑफिसरांनी टिप्पणी देऊन त्यानंतर नगराध्यक्षांची सही लागते, सभेपुढं त्याचा ठराव आणावा लागतो, सभेपुढं तो विषय आणावा लागतो, त्यानंतर पास होतं, त्यानंतर टेंडर निघतं, नंतर वर्क ऑर्डर होतं आहे. परंतु असं कुठलंही त्याच्यामध्ये काय झालेलं नाही आहे. अनधिकृतरित्या एक कॉलम तोडून भिंती तोडून त्यानंतर काम चालू आहेत. ते मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी सुद्धा जाऊन बघावं. आणि आमचे अधिकारी डोळेझाकपणाने फक्त काही पक्षाच्या भीतीने तोंडावर बोट ठेवून उभे आहेत. मी सभागृहामध्ये सुद्धा चीफ ऑफिसरांना सुद्धा हा प्रश्न केला, तडवी साहेबांना केला, कोणी उत्तर द्यायला तयार नाही. का आम्ही काम करायला सांगितलं नाही म्हणून स्पष्ट सांगतायत. या दालनासाठी एकंदरीत अंदाजे किती खर्च करण्यात येणार होता असं ऐकायला आलं का 1.5 कोटी खर्च अपेक्षित आहे, परंतु सभेमध्ये विशेष पास नसताना सुद्धा मग हा खर्च करतोय कोण नक्की, हा मोठा प्रश्न आहे. इथं तुम्ही बघता का 3 कॅबिन इथं 3 कॅबिन होते. आज तुम्ही बघत असाल तर संपूर्ण अनधिकृतरित्या इथले कॉलम होते, कॉलम तोडण्यात आलेले, इथल्या भिंती होते, सगळ्या भिंती तोडण्यात आलेल्या तिथल्या. आज बघत असाल नगराध्यक्षासाठी मोठी कॅबिन आहे. त्यानंतर हा एवढा मोठा पसारा कोणासाठी अनधिकृतरित्या इथे कॉलम होते मध्ये, इथल्या भिंती तोडण्यात आलेल्या बघत असाल सगळ्या. इथं 3-4 गाड्या होती. इथून तर तिथपर्यंत मुख्यमंत्र्यांची सुद्धा कॅबिन एवढी मोठी नसते, तुम्ही बघत असाल.